हाय, जय श्रीकृष्ण. स्वागत आहे सगळ्यांची माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आज एवढ्या सकाळी मी कुठे गेले होते, तर नाशिकच्या पंचवटी येथे गेले होते. म्हणजेच फुलांच्या मार्केटमध्ये. तर तिथे गेल्यानंतर गुलाबाचे सगळे वेगवेगळ्या प्रकारची अशी छान अशी खूप सारी फुलं घेतली आणि ती कशासाठी घेतली होती, याचं कारण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे नक्की समजेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. तर घरी आल्यानंतर मग देवाच्या स्नानाची तयारी केली आणि मग आम्ही दोघांनी मिळून स्नान घातलं. त्यानंतर मग देवाचं सगळं आवरून देवपूजा वगैरे केली. गंधाक्षदा विडावसर देवाला फुलहार वगैरे अर्पण केला. त्यानंतर मी आणि हे आम्ही दोघं असं छान असं रेडी झालो आणि निघालो. आम्हाला आज यांच्या बड्डेची पार्टी होती. आम्ही 4-5 जण होतो आम्हा सगळ्यांना. तर आम्ही ज्या ठिकाणी चाललो त्या ठिकाणी तुम्ही गेलेले आहेत का, ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. मग जाता जाता आम्हाला असा काही व्ह्यू लागला, खूप छान हिरवं झाडं वगैरे, वातावरण पण खूप छान होतं. पाऊस पडलेला होता, काही काही ठिकाणी आम्हाला पाऊस पण लागला आणि खूप छान वाटत होतं पावसामध्ये पण फिरायला. तर थेट आता आम्ही आलो आहे. आम्हाला ज्या स्पॉटवरती जायचं होतं, म्हणजे ज्या ठिकाणावरती, ते म्हणजे सगळ्यांची आवडती पेरूची वाडी. तर इकडे लहान मुलांच्या पण खेळण्यासाठी इथे आहे, म्हणजेच घसरगुंडी वगैरे लहान मुलांना खूप आवडतं. तर मग असं काही पेरूची झाडं वगैरे बघण्यासारखं आहे. इथे पक्षी वगैरे नाही का, नाही म्हणू शकत नाही, पण खूप छान आहे. पावसाळ्यामध्ये एकदा नक्की इथे फिरायला जा. जे गेलेले नसतील त्यांनी नक्की जा. तर मग म्हटलं चला थोडं शूट घेऊ. मग मी झोक्यावरती बसले, यांना थोडं शूट घ्यायला लावलं. त्यानंतर म्हटलं चला आता आपण जाऊ चुलीवरची स्पेशल मिसळ खायला, म्हणजेच पेरूच्या वाडीची स्पेशल इथे जे काही असेल ते म्हणजे चुलीवरची मिसळ. तर मग ती खाण्यासाठी आम्ही गेलो. त्यानंतर ऑर्डर केली आणि थोडा वेळ तिथे बसलो, फोटो वगैरे काढले, रील वगैरे काढल्या. अजून मी रील अपलोड केला नाही आहे, लवकरच करेल, टाईमच भेटत नाही आहे, पण नक्की करेल. तर तोपर्यंत मिसळपाव पण आला. मग आम्ही सगळ्यांनी छान असं मिसळवर ताव मारला. छान असा मिसळवर ताव मारल्यानंतर मग आम्ही इथलं एक स्पेशल ते म्हणजे पेरूची लस्सी. इथे पेरूची आईस्क्रीम पण भेटते, ती पण खूप छान लागते, पण आम्ही नाही खाल्ली कारण आमचं खूप पोट भरलं होतं. पण एवढ्या पावसामध्ये फिरायला आलो तर म्हटलं पेरूच्या वाडीला आलो आहे, मग इथली लस्सी तर प्यायलाच पाहिजे. मग लस्सी घेतली आणि त्या चमच्यावरती सुद्धा पेरूची वाडी असं नाव होतं त्यांनी छान टाकलेलं. तर त्यानंतर मग चालले होते, म्हटलं चला आता आपण पेरूच्या वाडीच्या म्हणजे तिथेच पण थोडं बॅक साईडला एक पक्ष्यांची वाडी आहे. तर म्हटलं चला तिथे जाऊ, फिरू. मग आम्ही फिरलो, म्हणजे सगळं खाऊन वगैरे झाल्यानंतर मग रील काढल्या, फोटो काढले सगळ्यांनी. त्यानंतर इकडे आलो होतो आम्ही. मस्त इकडे सॉन्ग वगैरे होतं, म्हणजे इथं एक ते मला आठवत नाही नाव, पण त्याच्यावरती आम्ही दोघांनी मग रील काढली. इथे गेम आहे सगळे. गेम खेळायचे आणि बक्षीस जिंकायचं. तर त्यातलं आम्ही काही केलं नाही कारण आम्हाला बाळामुळं काही शक्य झालंच नाही. पण एक गोष्ट केली, ती म्हणजे ही इथं छान अशी रील काढली. तर ती रील पण मी लवकरच अपलोड करील. तुम्हाला आवडली की नाही मला त्या व्हिडिओज खाली पण नक्कीच कमेंट करा. तर असं छान आणि मला खूप म्हणजे मी अशी रील कधी काढलेलीच नाही, त्याच्यामुळे मला असं थोडंसं अनकम्फर्टेबल वाटत होतं, पण ठीक आहे. तर खूप असं तुम्ही बघू शकता मी किती लाजत होते. आणि आमच्यासोबत एक दादा होते, खरं त्यांनी बळजबरी केली होती ही रील काढण्यासाठी. पण रील झाल्यानंतर म्हणजे काढल्यानंतर मी बघितली तर मला खूप आवडली. खूप छान रील आली होती. तर मग असं काही आम्ही पेरूच्या वाडीमध्ये रील फोटो वगैरे काढले. तर आता म्हटलं चला तिथे पक्षी वगैरे होते ना, मग तिथले तिकीट वगैरे काढले आणि पक्षी बघायला गेलो. तर तिथे खूप छान असं मगर होती, परत सरडा, कबूतर वगैरे सगळंच होतं, पोपट. खूप छान छान होतं तिथं आणि आम्हाला बाळामुळं काही गोष्टी शक्य नाही झाल्या. नाहीतर आम्ही असं समजून जा दिवसभर आम्ही तिथे थांबलोच असतो, इतकं छान होतं फिरण्यासारखं. तर मग आता तुम्ही बघताय की किती छान आहे. गाई वगैरे म्हणजे वासरू आहे, परत बकऱ्या पण आहे बरं का इथं. आणि खूप सारे लोक पण फिरायला येतात पावसाळ्यामध्ये, तुम्ही नक्कीच जा. बरं ससा आहे, कोंबड्या पण आहे, जे की आम्हाला अजिबात आवडत नाही, पण त्या पण आहे तिथे. त्यानंतर असं काही आहे बघा, छान आहे, सगळं फिरण्यासारखं आहे. तर बघा तुम्ही आता
तुम्हाला बघितल्यावरतीच खूप छान प्रसन्न वाटत असेल तर तिथे गेल्यावर पण छान प्रसन्न वाटतंय, तर एकदा नक्की जा. आणि त्यानंतर इकडच्या साईडला पोपट होते, पण आम्ही ते थोडंसं फिरल्यानंतर आम्ही मग पोपटाला पण हातावरती घेतलं होतं. खूप छान असे फोटो रील वगैरे काढली. त्यानंतर इकडे एक मोठा हे होता सरडा, तर यांनी त्याला हातावर घेतलं होतं, पण मला खूप भीती वाटत होती. आणि कासव पण आहे तिथं खूप छान. तर बघा हा एक सरडा आहे, याला यांनी हातात घेतलं होतं. तो शूट नाही घेता आला मला, पण मी पोपट माझ्या हातावरती घेतले होते. तो शूट मी इथे टाकते, तर नक्की बघा. आणि यांनी पण पोपट घेतले होते हातावर. ते पक्षी चावत पण नाही, म्हणजे चोच पण मारत नाही. मकाचे दाणे हातात घेऊन ते आपोआप हातावरती येतात. म्हणजे काही लीला आहे माहीत नाही, पण खूप छान असतात. तर त्यानंतर मग खूप सारं फिरून सगळा एन्जॉय करून शेवटी आम्ही निरोप घेतला पेरूच्या वाडीचा आणि आम्ही निघालो घराच्या दिशेने. तर आता आम्ही घरी चाललोय असं काही. तर घरी जाऊन खूप सारी बड्डेची डेकोरेशनची पण तयारी करायची होती. तर घरी आल्यानंतर मी मस्त बेडरूममध्ये अशी काही तयारी केली. तर ते सगळे फुलं मी बड्डेच्या डेकोरेशनसाठी आणले होते. फुलं कशासाठी आणले होते याचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल. तर मग डेकोरेशन वगैरे केलं आणि शेवटी मग त्यांना म्हटलं चला आता तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तर त्यांचे डोळे बंद वगैरे करून त्यांना रूममध्ये आणलं होतं. तर त्याचा शूट इथे मी टाकत नाही, कारण ती मी रील काढली होती, त्यामुळे तुम्हाला ती मिनी ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर त्यानंतर मग मी त्यांचं ऑप्शन वगैरे करून घेतलं आणि त्यांना माहीतच नव्हतं. म्हणजे आम्हाला पेरूच्या वाडीवरून यायला 4 वाजले होते, माझ्या मते 4 साडेचार. तर त्यांना वाटलं की आता एवढा उशिरा ही डेकोरेशन वगैरे, म्हणजे त्यांना कल्पनाच नव्हती, पण तरीही मी केलं. आणि त्यानंतर त्यांना ओळं वगैरे आणि कॅडबरी मी त्यांना खायला देत होते, पण मीच खाऊन घेतली. आणि आवडतं मला अशा काही गोष्टी करायला. त्यानंतर मग मम्मीने ओवाळून घेतलं, म्हणजे चौक्षण करून घेतलं. ते कसे हसताय बघा, त्यांना काही कल्पनाच नव्हती ना एवढं छान सरप्राईज भेटेल. तर मम्मीने ओवाळलं. त्यानंतर मग ताईने ओवाळून घेतलं आणि बाकीचे पण आले होते, तर त्यांनी पण त्यांचं औक्षण करून घेतलं. त्यानंतर पुढे मग आम्ही त्यांना मस्त गिफ्ट दिले आणि त्यांच्याकडे सगळं होतं, कपडे वगैरे नाही का, सगळंच आहे, मोबाईल वगैरे. तर मग म्हटलं चला काहीतरी फनी गिफ्ट देऊ. मग मी त्यांना पावसाळा आहे म्हणून मी त्यांना छत्री दिली, पाण्याची बॉटल दिली, असं म्हणजे परत मनी पॉकेट दिलं, अशा काही गोष्टी दिल्या. तर तुम्ही बघत राहा. आता इथे ताई त्यांना ओवाळते. घाईघाईमध्ये त्यांना मी डोक्यावरती टोपी द्यायचंच विसरले होते, त्यामुळे त्यांनी असं डोक्यावर हात ठेवला. आणि आता ताई गिफ्ट वगैरे देऊन घेईन माझ्या मते कदाचित. हा व्हिडिओ मी खूप उशिरा वाईसवर करते, जमलंच नाही मला, बाळामुळे शक्यच नाही झालं, तर सॉरी त्याबद्दल. तर आता मी गिफ्ट दिलं, आता ते गिफ्ट ओपन करतील. आणि बघा, मी पहिले तर त्यांना एक छान असं बेल्ट दिला होता, त्यानंतर एक छत्री दिली होती. त्यांना खूप आवडली ती छत्री. मी व्यवस्थित ओपन पण केली नाही, कारण व्हिडिओ मोठा होत होता त्यामुळं. आता याच्यामध्ये मस्त एक मनी पॉकेट आहे, खूप छान याचं आहे ते. आणि असं काही गरजेचं द्यावं नाही का गिफ्ट, सोन्याचं किंवा चांदीचं किंवा इतरत्र काही मोठं गिफ्ट दिसत जरी असेल तरी पण जे कामाचं आहे ते दिलं पाहिजे आणि कामात पण आला पाहिजे. त्यानंतर त्यांना हा छान असं सेंट दिला, जे त्यांचा आवडता सेंट आहे. त्यानंतर रुमाल दिला, त्याने म्हणत होते आणि पावडर पुसा, पण ते काहीच चेहऱ्याला लावत नाही. त्यानंतर बॉक्स सगळा खाली झाला. आता बारी आली होती ताईने दिलेल्या गिफ्टची. आम्हाला काही कल्पना नव्हती ताईने काय घेतलं होतं. तर ताईने त्यांना काय घेतलं आता बघूच आपण गिफ्ट ओपन झाल्यावरती. आधी सांगितलं तर तुम्ही व्हिडिओ स्किप करशाल, त्यामुळे मी आधी काही सांगत नाही. आणि व्हिडिओ स्किप करत बघू नका. हा ब्लॉग खूप छान आहे आणि बघण्यासारखा आहे. मला वाईसवर करावा लागतोय नाईलाजाने. खूप गोंधळ होता त्या दिवशी घरामध्ये, त्याच्यामुळं बाळाचा पण आवाज खूप होत होता, त्यामुळं नाहीतर मी वाईसवर करणारच नव्हते. तर बघा, आता छान असा ड्रेस दिला आहे ताईने, खूप छान आहे, मला पण खूप आवडला. तर तुम्हाला आवडला एक मला नक्की सांगा. बड्डेला असे गिफ्ट कोण कोण देतं माझ्यासारखं, म्हणजे छत्री बॉटल वगैरे. तर मीच त्यांना बोलले होते, म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला ड्रेस दाखवा.
तर ते दाखवत होते. तर अशा प्रकारे आम्ही सगळं बड्डेचं सेलिब्रेशन केलं. त्यानंतर बारी आली होती केक कट करण्याची, तर त्यांनी छान असा केक कट केला. तर त्यांचा आवडताच केक आणला होता मी चॉकलेटचा. त्यांना आवडला पण तो केक खूप. आणि आता ट्रेंडिंगला जो केक आलेला आहे ते गुलाबाचे पाकळी वगैरे, मला तोच ऑर्डर करायचा होता, पण मला नाही शक्यच झालं नाही, त्यामुळे मी नाही केला. तर इथे मी आणि ताईने केक भरून घेतला, म्हणजेच भरवला.